कॉलेजमधून घरी येऊन तन्वी फ्रेश झाली. आज कॉलेजमध्ये आर्यन आणि त्याच्या मित्रांनी तिची खूप चेष्टा केली होती आणि त्या व्हिडिओची धमकी देऊन तिला गप्प केलं होतं. त्यामुळे तन्वीने घरी येतानाच एक प्लॅन केला होता आणि काहीही झालं तरी तो प्लॅन पूर्ण करायचा असं तिने ठरवलं होतं. ती तिच्या रूमच्या खिडकीजवळ बसून आर्यनच्या घरी पाहत होती. आर्यन घरी आल्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. ती आर्यन घरी येण्याची वाट पाहत होती. तन्वी प्रॅक्टिकल झाल्यानंतर लगेच घरी आली होती, पण तिने पाहिलं होतं की आर्यन प्रॅक्टिकलनंतर त्याच्या मित्रांसोबत फुटबॉल प्रॅक्टिससाठी गेला होता. त्यामुळे तो अजून घरी आला नव्हता. तन्वी बराच वेळ तिथेच बसून होती आणि शेवटी तिला आर्यन बाईकवरून घरी येताना दिसला. ती लगेच तिथून उठली आणि तिच्या घराबाहेर आली. आर्यन तोपर्यंत त्याच्या घरी गेला होता. तन्वी हळूच आर्यनच्या घरी आत गेली. ती इकडे तिकडे पाहत होती तोपर्यंत स्वातीने तिला पाहिलं. तन्वी, तू इथे? स्वाती तन्वीकडे येत म्हणाली. हो काकी, असंच आले होते, तन्वी म्हणाली. काय झालं? आज तुला अभ्यास वगैरे नाही आहे वाटतं, स्वाती म्हणाली. अभ्यास आहे काकी, पण खूप कंटाळा आला होता, त्यामुळे वाटलं की अनुजसोबत थोडं व्हिडिओ गेम खेळावी, तन्वी म्हणाली. हो का, बरं बरं, कधीतरी घ्यावा असा ब्रेक, स्वाती म्हणाली. हो काकी, अनुज आहे का? मी जाऊ का त्याच्याकडे, तन्वी म्हणाली. हो हो आहे, त्याच्या रूममध्ये आहे, मी बोलवू का, स्वाती म्हणाली. नाही काकी, मी जाईन, पण त्याची रूम कुठे आहे, तन्वीने विचारलं. ते बघ त्या बाजूला आहे, तिथे 2 रूम आहेत, एक आर्यनची आहे आणि एक अनुजची आहे, स्वाती तिकडे हात करत म्हणाली. हो का, अनुजची रूम कोणती, तन्वीने विचारलं. अनुजच्या रूमच्या दरवाजावर काय ते कसले अव्हेंजर्सचे पोस्टर आहे आणि आर्यनच्या रूमच्या दरवाजावर फुटबॉलचं पोस्टर आहे, स्वाती म्हणाली आणि तन्वीला हवी होती ती माहिती मिळाली. ठीक आहे काकी, मी जाते, तन्वी म्हणाली आणि ती तिकडे रूमच्या दिशेने जाऊ लागली. तिने जाताना एकदा मागे वळून पाहिलं की स्वाती तिला पाहत तर नाहीये ना, आणि ती रूमजवळ गेली. तिथे स्वातीने सांगितल्याप्रमाणे 2 रूम होत्या आणि तन्वी फुटबॉलचा पोस्टर असलेल्या रूमच्या बाहेर उभी राहिली. तिने आर्यनच्या रूमचा दरवाजा उघडला आणि हळूच आत पाहिलं. रूममध्ये आर्यन नव्हता. ती हळूच रूममध्ये आली आणि तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता, कारण आर्यन बाथरूममध्ये होता. तन्वी पटकन रूममध्ये येऊन सगळीकडे पाहू लागली आणि शेवटी तिला आर्यनचा मोबाईल त्याच्या बेडवर पडलेला दिसला. तन्वी बेडवर बसली आणि तिने आर्यनचा मोबाईल हातात घेतला. तन्वीला काहीही झालं तरी आर्यनच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करायचा होता. तो व्हिडिओ जोपर्यंत त्याच्याकडे आहे तोपर्यंत तो तन्वीला काहीच सुचू देणार नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळेच तिने हा प्लॅन केला होता. तन्वीने मोबाईल हातात घेऊन त्याला ओपन करण्याचा प्रयत्न केला, पण नक्कीच आर्यनच्या मोबाईलला पासवर्ड होता. तन्वीने 1-2 वेळा असंच काहीतरी टाकून पाहिलं, पण मोबाईल ओपन झाला नाही. तन्वी त्यावेळी स्वतःला सांगू लागली, वेडी आहेस का तन्वी, असंच काहीतरी टाकून लॉक थोडीच निघणार आहे, काहीतरी विचार कर आणि मगच पासवर्ड टाक, असं ती स्वतःला म्हणाली आणि विचार करू लागली की आर्यनचा काय पासवर्ड असू शकतो. आणि शेवटी तन्वीच्या डोक्यात काहीतरी आलं आणि ती पासवर्ड टाईप करू लागली. SHREYA. तन्वीने श्रेयाचं नाव टाकताच आर्यनचा मोबाईल ओपन झाला आणि ते पाहून तन्वीला खूपच आनंद झाला. ती लगेच आर्यनच्या मोबाईलमधील गॅलरी ओपन करू लागली आणि गॅलरी ओपन होताच तन्वीच्या हातातून जोरात मागून आर्यनने मोबाईल काढून घेतला. तन्वीला काही कळायच्या आत तिच्या हातातून मोबाईल निघून गेला होता. तिने दचकून एकदम मागे पाहिलं तर आर्यन तिच्या मागेच उभा होता. त्याने फक्त कमरेला टॉवेल गुंडाळला होता. त्याच्या अंगावर दुसरे कोणतेच कपडे नव्हते. तन्वीला आर्यनला तसं पाहून खूप विचित्र वाटत होतं, पण या सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे तिचा प्लॅन फसल्यामुळे तिला राग देखील येत होता. तन्वी रागाने आर्यनसमोर उभी राहिली. तुझ्यात हा देखील टॅलेंट आहे ते माहीत नव्हतं, आर्यन म्हणाला. त्याने त्याचा मोबाईल पाहिला तर तन्वीने त्यात त्याची गॅलरी ओपन केली होती. त्याला मोबाईल ओपन झालेला पाहून आश्चर्य वाटलं. तू माझा मोबाईल कसा ओपन केलास, आर्यनने तन्वीकडे पाहत विचारलं. तन्वी त्याच्याकडे कुत्सितपणे हसत पाहू लागली. त्यात काय एवढं, कसला पासवर्ड ठेवला आहेस तू, तुला जर कोण 1 दिवस जरी ओळखत असेल तरी त्याला तुझा पासवर्ड समजेल, तन्वी म्हणाली. आणि आर्यनला त्याच क्षणी समजलं
ती पासवर्ड बदलण्याची वेळ आली आहे. काय करत होतीस मग माझ्या मोबाईलमध्ये? तो व्हिडिओ डिलीट करणार होतीस का? आर्यनने हसत तन्वीला विचारलं आणि तन्वी त्याच्याकडे रागाने पाहत होती. हो, असं म्हणत तन्वीने एकदम आर्यनच्या बॉडीकडे पाहिलं आणि ती 2 क्षण पाहतच राहिली. तन्वी मनातच म्हणाली की आर्यनची बॉडी तशी वाईट नाहीये आणि तन्वीच्या भाषेत कोणती तरी गोष्ट वाईट नाहीये म्हणजे ती खूप छान आहे. तन्वी स्वतःला सांगू लागली. तन्वी, काय करत आहेस? नजर हटव तुझी त्याच्या उघड्या अंगावरून, असं स्वतःलाच मनात म्हणत ती दुसरीकडे पाहू लागली. आणि कपडे घालता येत नाहीत का तुला? असाच फिरत आहेस? तन्वी दुसरीकडे पाहत म्हणाली. 1 मिनिट, ही माझी रूम आहे. इथे मी कपडे घालेन किंवा तसंच फिरेन, माझी मर्जी. आणि तुला शोभतं का हे दुसऱ्यांच्या घरी चोरी करत आहेस? आर्यन म्हणाला आणि तन्वीने त्याच्याकडे परत रागाने पाहिलं. एक्सक्यूज मी चोरी करत नव्हते, समजलं? तन्वी म्हणाली. हो का? पण आमच्या इथे एखाद्याच्या रूममध्ये त्याच्या परवानगीशिवाय येणं आणि त्याच्या पर्सनल गोष्टींना हात लावणं याला चोरीच म्हणतात, आर्यन म्हणाला. मी फक्त इथे तो व्हिडिओ डिलीट करायला आले होते आणि मी तो डिलीट करून राहणारच, असं म्हणत तन्वी आर्यनच्या हातातील मोबाईल घेऊ लागली. पण आर्यनने त्याचा हात वर करून मोबाईल वर धरला होता. ती तिच्या चंपावर उभी राहून अजून वर हात करून त्याचा मोबाईल घेऊ लागली, पण आर्यन पण अजून हात वर करू लागला आणि एका क्षणी तन्वीचा तोल गेला आणि ती मागे बेडवर पडू लागली. इतक्यात तिला आधार म्हणून तिने आर्यनचा हात पकडला, पण उलट तो देखील तिच्यासोबत पुढे पडू लागला. तन्वी धपकन बेडवर पडली आणि आर्यन तिच्यावर जवळपास पडणारच होता, पण आर्यनने त्याचे हात बेडवर टेकले आणि तो तन्वीच्या अंगावर पडला नाही. तन्वीने मात्र तिचे डोळे बंद केले होते. ज्यावेळी तिने डोळे उघडले तेव्हा आर्यन अगदी तिच्या डोळ्यांसमोर होता. तो खूपच जवळ आहे असं तिला वाटत होतं. त्याचे डोळे तिच्या डोळ्यांमध्ये सामावले आहेत असं तन्वीला वाटलं. आर्यन मोठे डोळे करून तिच्याकडे पाहत होता. त्याला एका क्षणात काय झालं काहीच समजेना. तन्वीचं हृदय मात्र खूपच जोरात धडधडत होतं. तिला वाटत होतं की आर्यनला तिच्या हृदयाची धडधड ऐकू जाईल. तन्वीने तिच्या दोन्ही हातांनी आर्यनच्या खांद्याला पकडलं आणि त्याला बेडवर बाजूला ढकलून दिलं. आर्यन बाजूला झाल्यावर तन्वी लगेच बेडवरून उठली. तिने तिचे कपडे आणि केस सरळ केले आणि तिथे रागाने आर्यनकडे पाहत उभी राहिली. आर्यन अजून बेडवरच पडला होता. तन्वीने त्याला रागवण्यासाठी त्याच्याकडे बोट केलं, पण त्याला काय म्हणावं तिला काहीच सुचत नव्हतं. ती सरळ तिथून निघून पटकन आर्यनच्या रूममधून बाहेर आली आणि सरळ तिच्या घरी निघून गेली. तन्वी तिच्या रूममध्ये येऊन डोक्याला हात लावून तिच्या बेडवर बसली. तन्वीला आर्यनच्या रूममध्ये जे झालं त्याचा विचार करून खूपच विचित्र वाटत होतं. तिकडे आर्यन त्याच्या बेडवरून उठून केसात हात घालून खाजवू लागला. त्याला थोड्या वेळापूर्वी इथे काय झालं त्याबद्दल काहीच समजेना, पण त्याने त्याचा विचार करणं बंद केलं आणि त्याचा मोबाईल ओपन केला. आर्यनने जेव्हा तन्वीला त्याचा मोबाईल घेतलेला पाहिलं तेव्हा त्याला खूपच टेन्शन आलं होतं आणि आर्यनने सुटकेचा श्वास सोडला की तन्वीने गॅलरीमधले फोटो पाहिले नाहीत. कारण आज आर्यन जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा परत त्या मुलीने अननोन नंबरवरून त्याला मेसेज केला होता. त्या मुलीने आर्यनला 2 फोटो पाठवले होते, जे पाहून आर्यन थक्क झाला होता. ते फोटो आर्यन आणि तन्वीचे होते. ते अमरच्या पार्टीमध्ये जेव्हा तन्वी आणि आर्यन अमरच्या घरच्या मागच्या बाजूला होते तेव्हा तन्वीने आर्यनला मिठी मारली होती तेव्हाचा एक फोटो होता आणि जेव्हा तन्वी आर्यनच्या बाईकवर आर्यनला मागून पकडून बसली होती तेव्हाचा एक फोटो होता. त्या फोटोखाली एक मेसेज देखील होता. तो असा होता की, आर्यन, तू असं कसं करू शकतोस? ते सगळे पाहून आर्यनला काहीच सुचत नव्हतं. तेव्हा ऋषभने त्याला काय झालं ते विचारलं. त्यावेळी आर्यनने त्याला ते फोटो आणि मेसेज दाखवला. ऋषभ आणि आर्यन दोघांनी त्यावर थोडी चर्चा देखील केली होती. त्या दोघांना पहिलं असं वाटलं की कदाचित ती मुलगी त्यांच्याच क्लासमधली असेल, कारण अमरच्या पार्टीमध्ये ज्यादातर मुली त्यांच्याच क्लासमधील होत्या. पण परत त्यांना असं वाटलं की ते फोटो तर अमरच्या घरच्या बाहेरचे होते, त्यामुळे कदाचित ती मुलगी आर्यनचा पाठलाग करत इथे आली असेल आणि तेव्हा फोटो काढले असतील. त्यांना नक्की काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे सध्या तरी आर्यनने नेहमीप्रमाणे तो नंबर ब्लॉक केला. पण आर्यन ते फोटो डिलीट करायचे विसरला. जर तन्वीने ते फोटो पाहिले असते तर तिने आर्यनला 100 प्रश्न विचारले असते, ज्याची उत्तरे आर्यनलाच माहीत नव्हती. दुसऱ्या दिवशी तन्वी नेहमीपेक्षा जरा लवकरच कॉलेजला जाऊ लागली होती.
तिला वाटलं की आर्यन परत कॉलेजला जाताना दिसला तर काल जे झालं त्यावर काहीतरी म्हणत बसेल, म्हणून ती लवकर स्कूटी घेऊन कॉलेजला गेली. तन्वी कॉलेजमध्ये पोचली. ती स्कूटी पार्क करून जाऊ लागली तितक्यात मागून आर्यन तिथे आला. ती आर्यनला पाहून लवकरात लवकर क्लासमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण आर्यन तिच्या जवळ आलाच. हाय, आज लवकर आलीस? आर्यन गमतीने तन्वीला म्हणाला. तुला काय करायचं आहे? तन्वी चिडून म्हणाली. तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं मला, आर्यन म्हणाला. काय? तन्वीला माहीत होतं की नक्कीच काही महत्त्वाचं नसणार आहे. ते काय आहे ना, आमच्या एरियामध्ये चोर सुटले आहेत. मोबाईल चोर. थोडं जपून राहणं गरजेचं आहे, आर्यन म्हणाला आणि तन्वी थांबून त्याच्याकडे रागाने पाहू लागली. अगं खरंच, बघ ना, आजकाल चोरांना काही भीतीच राहिली नाही. म्हणजे आमच्या शेजारी मिलिटरी ऑफिसर आहेत, तरीही चोऱ्या होत आहेत. किती आगाऊ झालेत चोर, आर्यन हळूच हसत म्हणाला. पण तन्वीला राग येत होता. तिला वाटलंच होतं की तो असंच काहीतरी बोलणार. तन्वी काल रात्रभर पश्चाताप करत होती की तिने तसला फुसका प्लॅन का बनवला. थोडा वेळ घेऊन काहीतरी सॉलिड प्लॅन बनवायला हवा होता. पण आता आर्यन एकदम सतर्क झाला आहे, त्यामुळे आता कोणताच प्लॅन वर्क करणार नाही हे तिला माहीत होतं. तन्वी आर्यनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत क्लासमध्ये जाऊ लागली. इतक्यात अचानक राघव तन्वीच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला एकदम पुढे पाहून तन्वी एकदम दचकली. आर्यन तन्वीच्या बाजूलाच होता आणि राघवला तिथे पाहून आर्यन देखील चकित झाला. मागच्या वेळी राघवसोबत घडलेला प्रकार आर्यनला चांगलाच माहीत होता. हाय, राघव एकदम शांतपणे तन्वीला म्हणाला. तन्वीला वाटलं होतं की तिने राघवला पंच मारल्यानंतर तो नक्कीच बदला घेण्यासाठी काहीतरी करेल, पण त्यानंतर तो इतके दिवस दिसलाच नाही. त्यामुळे तन्वी देखील जवळपास त्याला विसरूनच गेली होती. आज अचानक तो समोर आल्याने तन्वी दाखवत नसली तरी थोडी घाबरली होती. आर्यन मात्र तन्वीच्या बाजूलाच उभा राहिला होता. मागच्या वेळीचा शो त्याला पाहायला भेटला नव्हता, पण आजचा लाईव्ह शो पाहायला भेटेल असा विचार करत तो तिथेच उभा होता. आता काय आहे? तन्वी तिच्या हाताची घडी घालून राघवकडे पाहत म्हणाली. मागच्या वेळीसारखं काही नाही, फक्त तुला काहीतरी सांगायचं होतं, राघव म्हणाला. राघवचं एकदम शांत बोलणं ऐकून तन्वीला काहीच समजत नव्हतं, पण तिला खात्री होती की हा त्याचा काहीतरी प्लॅन असणार आहे. काय सांगायचं आहे? तन्वीने विचारलं. खरं तर मागच्या वेळी जेव्हा तू मला पंच मारला होतास तेव्हा मला तुझा खूप राग आला होता आणि त्यावेळी तुला असंच सोडायचं नाही हे देखील ठरवलं होतं. पण त्यानंतर काही वेळाने तसं वाटायचं सगळं बंद झालं आणि तुझ्या हिमतीचे कौतुक वाटू लागलं. आजपर्यंत खूप मुलामुलींना मी बुली केलं आहे आणि माझ्या भीतीने ते नेहमी माझं ऐकतच होते. पण तू पहिली मुलगी आहेस जी मला न घाबरता माझ्यासमोर उभी होती आणि मी लिमिट क्रॉस केल्यावर मला पंच देखील मारलास. त्या क्षणापासून मला दुसरं काही सुचतच नाहीये. सगळीकडे तूच दिसत आहेस आणि सतत तुझ्याच विचारांमध्ये मी आहे. राघव असं बोलत होता आणि तन्वी आणि आर्यन एकटक त्याच्याकडे पाहत होते. जणू त्या दोघांना तो जे बोलतोय ते समजतच नव्हतं. काय? तू बरा आहेस ना? नाही म्हणजे मी पंच तुझ्या नाकावर मारला होता, पण त्याचा परिणाम तुझ्या डोक्यावर झालेला दिसतोय, तन्वी राघवला म्हणाली. ते ऐकून आर्यन एकदम हसला आणि आर्यनला हसताना पाहून राघव त्याच्या डोक्याला आठ्या आणून आर्यनकडे पाहू लागला. त्याला समजत नव्हतं की तो तन्वीसोबत काहीतरी प्रायव्हेट बोलताना याला इथे उभा राहायची काय गरज आहे. पण राघवने आर्यनकडे दुर्लक्ष केलं आणि परत शांतपणे तन्वीकडे पाहू लागला. हे बघ तन्वी, मला माहीत आहे की मी आता जे बोलतोय ते तुला पटणार नाही, म्हणजे मी तसा होतोच की तू विश्वास ठेवू शकणार नाहीस. पण खरंच तू मला पंच मारलास त्या दिवसापासून मी कोणालाच त्रास दिला नाही आणि तसंही तू जे केलंस त्यानंतर मला कोण घाबरणारच नाही आता. पण आता मी ते सगळं सोडेन खरंच, राघव म्हणाला. पण अजूनही तन्वीला तो जे बोलतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता. आर्यनला तर समजतच नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे. हे बघ, हा जर तुझा कोणता बदला घेण्याचा प्लॅन असेल तर, तन्वी पुढे काही बोलणार इतक्यात राघवने तिला थांबवलं. नाही, खरंच असं काही नाहीये. मला माहीत आहे तुझं विश्वास ठेवणं अवघड आहे, पण मी खरंच सांगतोय. हे बघ, तू मला आवडतेस, पण याचा अर्थ तुला पण मी लगेच आवडावं असं काही नाही. पण प्लीज मला एक चान्स दे. मला तुला अजून जाणून घ्यायचं आहे. तुला काय आवडतं काय नाही अगदी सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि बाकी काही नाही तर निदान आपण मैत्री तर करूच शकतो.
प्लीज एकदा विचार कर. मी खरंच सांगतोय, मी तुला त्रास देणार नाही, राघव म्हणाला आणि तन्वीला पुढे काय बोलावं काहीच सुचेना. प्लीज तन्वी, एक चान्स दे मला, राघव परत म्हणाला. पण तन्वी फक्त त्याच्याकडे चकित होऊन पाहत होती. मग, राघव म्हणाला. मग काय, तन्वी म्हणाली. आपण उद्या भेटूया कॉलेज कॅन्टीनमध्ये दुपारी 2 वाजता कॉफीसाठी. मला माहीत आहे उद्या तुमचं प्रॅक्टिकल नाही आहे, राघव म्हणाला. आर्यनला वाटू लागलं की याला तर आमच्या क्लासचं सगळं टाईम टेबल माहीत आहे. प्लीज ये, मी वाट पाहीन, राघव म्हणाला आणि तो निघून गेला. तन्वी आणि आर्यन मात्र राघवला जाताना पाहतच होते. हे काय, म्हणजे तू त्याला पंच मारलास आणि तो तुझ्या प्रेमात पडला? काही पण, आर्यन हसत म्हणाला. तन्वी आर्यनला हसताना पाहून त्याच्याकडे पाहू लागली. निदान त्याच्यामध्ये हिंमत तर आहे त्याला जे वाटतं ते माझ्यासमोर येऊन बोलण्याची, तन्वी म्हणाली आणि ते ऐकताच आर्यनचं हसू गायब झालं. टोमणे मारत आहेस मला, आर्यन रागात म्हणाला. टोमणे मारत नाही आर्यन, म्हणजे तू राघवला हसत आहेस की मी त्याला पंच मारला आणि तो प्रेमात पडला. पण तू काय वेगळा आहेस, म्हणजे तू श्रेयाला पाहिलंस आणि तिच्या प्रेमात पडलास असंच आहे ना, तन्वी म्हणाली आणि आर्यनला पुढे काय बोलावं सुचेना. हो, पण ते वेगळं आहे. मी 1 वर्षापेक्षा जास्त श्रेयाला ओळखतो आहे, आर्यन म्हणाला. ओळखतोस म्हणजे काय नक्की? म्हणजे ती सुंदर आहे आणि ती अभ्यासात हुशार आहे, या 2 गोष्टी सोडल्यास तुला काय माहीत आहे तिच्याबद्दल, तन्वीने विचारलं. काय माहिती करून घ्यायचं आहे, आर्यन म्हणाला. अरे म्हणजे तिला काय आवडतं, काय नाही, तिला कोणत्या गोष्टींनी आनंद होतो, कोणत्या गोष्टींनी त्रास होतो, तिला काय बनायचं आहे आयुष्यात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वभाव कसा आहे, यातलं काय माहीत आहे तुला? फक्त तिच्याकडे रोज पाहणं याला प्रेम म्हणत नाहीत, तन्वी म्हणाली. पण आर्यनला ते ऐकून इतकं चांगलं वाटलं नाही. मला माहीत आहे श्रेया एक चांगली मुलगी आहे, ती खूप प्रेमळ आहे, खूप छान प्रकारे बोलते सगळ्यांसोबत, आर्यन म्हणू लागला आणि ते ऐकून तन्वी एकदम हसली. मी तुला तुझ्या कल्पनेतल्या श्रेयाबद्दल विचारत नाहीये, खऱ्या श्रेयाबद्दल विचारत आहे, तन्वी म्हणाली. पण आर्यनला समजलं नाही की तिला काय म्हणायचं होतं. कल्पनेतली श्रेया म्हणजे, आर्यन विचारू लागला. म्हणजे तू तुझ्या कल्पनेमध्ये एका श्रेयाला तयार केलं आहेस. ती तुझ्या कल्पनेमध्ये किंवा तुझ्या स्वप्नामध्ये तशीच आहे जशी तुला हवी आहे. ती तिथे तेच बोलते जे तुला आवडतं, तेच करते ज्यामुळे तुला आनंद मिळतो. पण तुझ्या कल्पनेतली श्रेया आणि सत्यातली श्रेया 2 वेगळ्या व्यक्ती असू शकतात, तन्वी म्हणाली. आर्यनला तन्वी म्हणाली ते पूर्णपणे पटलं नव्हतं, पण कुठेतरी ती बरोबर आहे असं त्याला वाटत होतं. मग काय करायला हवं, आर्यनने विचारलं. तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तिला तू आवडावा असं तुला वाटत असेल तर तिला देखील गरज आहे तुला जाणून घेण्याची, तन्वी म्हणाली. आणि आर्यन विचार करू लागला आणि त्याच क्षणी त्याने ठरवलं की श्रेयाला त्याच्या मनातलं आता सांगायचंच.